आज आपण बाळासाठी खिचडीची रेसिपी पाहणार आहोत. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बाळ सगळ्यात अगोदर आपल्याला घी टाकून घ्यायचं आहे. घी टाकून घेतलं, थोडीशी जिरे मोहरी टाकून घ्यायची आणि थोडंसं एक लसूण टाकून घ्यायचं. आपल्याला अगदी बारीक कट करून टाकायचं आहे आणि पालक कट करायला टाकायचा आहे. पालक इथे मी मीठ टाकून धुतला होता, तो बारीक चिरून कट करायचा आहे. फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं घीमध्ये, कारण की तो उघरट जो वास असतो पालकचा तो सगळा जाईल आणि बेबी अगदी आवडीने खिचडी खातो. आणि नंतर मूग डाळ आणि तांदूळ इथे मी धुवून एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, ते आता आपण टाकून थोडीशी हळद टाकून घ्यायची, जेणेकरून हळद चांगली असते, बेबीसाठी इम्युनिटी वाढते, त्याच्यामुळे आपल्याला हळद टाकायची आहे. छान फ्राय करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. पालकात आयर्न असतं, त्यामुळे एग बी बाळाला सपोर्ट होतो. बाळाला थकवा कमजोरी अजिबात होत नाही, याने इम्युनिटी वाढते. पालकातील व्हिटॅमिन ए आणि सी मुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती सुधारते. पचनासाठी ही खिचडी चांगली आहे. खिचडी हलकी असल्यामुळे पोटावर जड जात नाही आणि बाळाला गॅस, अपचन किंवा असं काही होत नाही. याचबरोबर बाळाचे हाड वगैरे मजबूत होतात. आणि आपल्याला त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चांगली आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे. बाळाची वाढ आणि वजन वाढ यासाठी चांगली आहे ही खिचडी आणि त्याचबरोबर डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. पालकातील व्हिटॅमिन ए मुळे दृष्टी सुधारायला मदत होते. पालकात फायबर असल्यामुळे ना बाळाला कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम होत नाहीत आणि ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सपोर्ट करते. डाळीतले जे पोषक घटक असतात ना, ते बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी चांगले असतात. ही खिचडी आपण 7 ते 12 महिन्याच्या बाळाला देऊ शकतो. 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून झालं तर आपल्याला इथे झाकण लावून घ्यायचं आहे. 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला ती खिचडी काढायची आहे, चांगली शिजू द्यायची आहे. माझं बाळ थोडंसं मोठं आहे म्हणून थोडीशी मी अशी सुकी सुकी ठेवणार आहे. बाळ तुमचं 7 महिन्याचं वगैरे असेल, 7-8 महिन्याचं असेल तर मिक्सरला लावून तुम्ही खिचडी घ्या. आणि शिटी इथे झालेली आहे, आपण आता काढून बघूयात. हे टेक्स्चर माझ्या बाळासाठी अगदी परफेक्ट आहे आणि मी असे बरेचसे व्हिडिओ रोज अपलोड करत असते बेबीच्या फूडसाठी. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि ही खिचडी आता आपल्याला तुमचं बाळ जर टेक्स्चरवाला खात नसेल ना, त्याला छान असं मॅश करून घ्या. आणि ती 7 महिन्याचं बाळ वगैरे असेल ना, तुम्ही त्याला मिक्सरमध्ये काढून घ्या, कारण की 7 महिन्याच्या बाळाला अजून टेक्स्चरवाला अन्न तो स्वीकारत नाही आहे. त्याच्यामुळे आपण बाळाला मिक्सरमधून अन्न काढून ते द्यायला पाहिजे. आपल्याला बाळाला मीठ वगैरे याच्यामध्ये वापरायचं नाही आहे आणि तूप थोडंसं टाकायचं. काही बाळाला तूप आवडतं, काही बाळांना तूप आवडत नाही, त्यामुळे तुपाचं प्रमाण आपल्या बाळानुसार करा. आणि खिचडी आपल्या इथे बनवून तयार आहे आणि ही खिचडी अगदी पौष्टिक आहे, मेंदूच्या विकासासाठी पण अगदी छान आहे. ही खिचडी नक्की तुम्ही ट्राय करा आणि अशात नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता हल्ली थोडंसं माझं बाळ तूप खाते म्हणून मी वरतून पण गरम गरम खिचडी होती, त्यामध्ये पण थोडंसं तूप मी ॲड केलं आहे. आणि पाहत असाल खिचडी किती, कुठलंही बाळाला अन्न देताना, नवीन अन्न देत असाल तर अगोदर तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी किंवा दुपारी द्या, रात्रीचा कुठलाही नवीन पदार्थ देऊ नका. बघा बाळाला अगोदर खिचडी पचते का नाही आणि नंतरच द्या. अगोदर माझ्या बाळाला खिचडी अगोदर पचत नव्हती, पण त्याला आता हळूहळू सवय लागली आहे आणि त्याला छान पचत आहे. जसं की असं ना, आई म्हणून माझा सल्ला असेल की कुठलंही अन्न देताना तुम्ही सकाळी किंवा दुपारीच द्या बाळाला, रात्री कुठलाही पदार्थ देऊ नका, नवीन पदार्थ. चला भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा.